नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा सुलपानी झाडी नर्मदा आश्रम मुलगी या आश्रमात आपलं स्वागत आहे. बाबा अगोदर आपलं नाव सांगा. आपण कुठून? आम्ही महादेव रामचंद्र गवारी, तालुका मुक्काम पिंपळवली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, देवाची आळंदी. आम्ही गेल्या ही तिसरी परिक्रमा आहे आणि ह्या परिक्रमेमध्ये इतका आनंद आहे की हा असा आनंद जगामध्ये कुठेच मिळत नाही. 5 वर्षाचं मुलगं नर्मदे हार बाबा, आ जाओ, चहा पिओ, खाना खाओ, बाद में जाओ, ऐसा बोल के चलता है. ते बाबा आपल्याला काही नर्मदे मैयेच्या काही नर्मदा मैया काही येतात का? नर्मदा मैया इतकी जिवंत आहे. 3 वेळा परिक्रमा करतो, पण मै एकटा चालत असतो. एकटा चालत असताना साप, वाघ, लांडगं, सिंह हे भेटलं, पण नर्मदा मैयाच्या पुढं मला काही भ्या वाटलं नाही. मैयाचं 14 तास चिंतन करत चालतोय. 3 वेळा माऊलीचा हरिपाठ, पाठ 4 वाजता उठून काकडा आरत्या करून मग आम्ही परिक्रमा सुरू करत असतो रोजच्या रोज. बाबा आपलं या परिक्रमा करण्यामागे आपला उद्देश काय होता बाबा? उद्देश असा होता की आपल्या पितरांचा उद्धार व्हावा. आपले पूर्वजन गेले, त्यांचा उद्धार होण्याकरता आमच्या गुरूंनी सांगितलं, त्याकरता आम्ही रोजच्या रोज त्या पितरांचं नामाचा उल्लेख करत चालत असतो. 482 लोकांचा मित्रमंडळीचा परिक्रमेमध्ये आम्ही संकल्प करत चाललेलो आहे. बाबा आपले गुरुचं नाव सांगू शकता का? आपलं गुरु काय? परशुराम महाराज वाहक. कुठले बाबा हे? ते सातारच्या रहिमतपूर जवळ आंबेर म्हणून गाव आहे. कार्तिक स्वामीचा मठ आहे, तिथं ते मठावर ते राहत असतात. त्यांच्या अगोदर आमचे गुरु कारभारी वारकरी होते बघा. ते आहेत अजून? कारभारी वारकरी गेलेत, पण परशुराम महाराज वाहक हे आहेत, ब्रह्मचारी. आणि श्रावण महिन्यामध्ये ते फक्त 1 कप दूध घेतात आणि अन्न खात नाही. 1,11,111 बेलाची पानं शंकराच्या पिंडीला वाहतात. परत मागच्या वर्षी अधिक मास आणि श्रावण महिना लागून संगत आला, तर 2 महिने त्यांनी अन्न खाल्लं नाही. तर 2 महिने कपावर, दुधाच्या कपावर त्यांनी जीवन जगलेले ब्रह्मचारी आहेत बघा. बाबाजी आपण परिक्रमा करत असताना आपल्याला काय विशेष आनंद मिळतो का? खूप आनंद, खूप आनंद. असा आनंद जगात कुठंच भेटणार नाही. बोला. कुठंच आनंद असा नाही. नर्मदा मैया बद्रिकाश्रममध्ये आम्ही गेल्या 3 वर्ष ग्रहण होतं. ग्रहणात त्या आश्रमावर साधूंनी सांगितलं उद्याला ग्रहण आहे. 40 जण होते. म्हणले तुम्ही ग्रहणामध्ये नामस्मरण 1 पटीने केलं तर तुमचं 10 पटीने नामस्मरण होईल. पण त्या नामस्मरणात 39 जणांनी विश्वास ठेवला नाही, निघून गेले. गुरुजींनी सांगितलं, म्हणले तुम्ही जेवण करणार असेल तर तुम्हाला सामुग्री देतो, तुम्ही बनवून खावा. आम्ही खात नाही, आम्ही करणार नाही. हे 39 जणांनी विचार केला की जेवण नाही, मग इथं कायला थांबत, ते निघून गेले. त्या गुरुजींच्यावर विश्वास ठेवून आम्ही राहिलो. तर सकाळी 9:15 वाजता आम्ही चिंतन करत होतो, उठला असं तर मैया निघाली आणि त्या साधूने आमच्याजवळ येऊन आम्हाला म्हणले, बाबा इकडे या, मैयाचं दर्शन करा. आपली नजर पोचते तोपर्यंत मैयाचं दर्शन झालं. बाबा मला म्हणले, चतुर्मास जे लोक करतात त्यांना ती मैया दर्शन देत असते, तुमचं भाग्य मोठं. तर तुमचं दर्शन झालं. तर त्या ठिकाणी आम्ही चिंतन करत बसलो. 8:19 ग्रहण सुरू झालं, वेद सुरू झाला. तर आम्ही आपलं चिंतन करत राहिलो आणि दुपारी 2 वाजता ग्रहण सुरू झालं. अरे वा. ग्रहणामध्ये आम्ही 4 वाजता तटावर गेलो. तर बाबा आले माझ्या मागं. बाबा म्हणले, बाबा पुढं जाऊ नका, त्या पाण्याला भवरा होता, भवऱ्यामध्ये तुम्ही जा, तुम्ही काय जाऊ नका. तर आम्ही 6:30ला ग्रहण सुटलं. 6:45ला आम्ही आंघोळ्या केल्या. पण 4 कुत्री तिथं होती. 4ही कुत्र्यांनी 7:15 वाजता मैयाचं स्नान केलं.
हे मला माझा अनुभव आहे बघा. बाबा आपण इथं सुलपाणी झाडी नर्मदा आश्रमात आला आणि आपण ही मुलाखत दिली याबद्दल आपलं धन्यवाद. आईच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपली यात्रा मंगलमय करो. हीच आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.